आता आपल्याला सगळ्यात पहिले बघायचं आहे एक्झाम्पल्स ऑन कंटिन्युटी इक्वेशन. आता हे कंटिन्युटी इक्वेशन काय राहतं त्याचं फॉर्म्युला इथे बघतो आपण. त्यालाच एक्झाम्पल्स ऑन रेट ऑफ फ्लो पण म्हणतो. तर Q इज इक्वल टू A इंटू बी आणि कंटिन्युटी इक्वेशन काय राहतं A1 V1 इज इक्वल टू A2 V2. म्हणजे हे बेसिक त्याचं इक्वेशन झालं. मग आता इथे आपण एक एक्झाम्पल बघू त्याचं. इथे काय दिलं आपल्याला क्वेश्चन मध्ये अ 10 सेंटीमीटर डायमीटर पाईप carrying water at 1.4 meter per second changes to 15 centimeter diameter. Calculate discharge and velocity. Calculate discharge and velocity in the 15 centimeter diameter pipe. 15 centimeter diameter pipe. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे गिवन काय काय ते बघून घेऊ आपण. सगळ्यात पहिले हा क्वेश्चन दिसतो आपल्याला. ओके. आता इथे आपण बघू गिवन मध्ये काय होतं. इथे काय दिलेलं होतं आपल्याला 10 सेंटीमीटर डायमीटर पाईप. एक 10 सेंटीमीटरचा पाईप आहे. नंतर त्याचा डायमीटर किती होतोय? 15 सेंटीमीटर होतोय. म्हणजे सुरुवातीला तो 10 सेंटीमीटर आहे. मग इथं आपण काय केलं? त्याची डायग्राम बघू. आता याच्यात काय होतंय? ते जे लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे ते फ्लो होतंय याच्यात. मग इथं आपण काय करणार? गिवन डेटामध्ये लिहू गिवन. गिवन मध्ये काय केलं आपण? D1 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता हा जो सेंटीमीटर याला मीटर करून घ्यायचं. 10 सेंटीमीटरचं काय झालं? 0.1 मीटर. त्याच्यानंतर काय करायचं याचा A1 काढून घेऊ. मग आता कोणता पण सर्क्युलर पार्ट असेल तर त्याचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय राहतो? π/4 इंटू डी स्क्वेअर. मग इथं π/4 इंटू D1 चा स्क्वेअर केला आपण. इथे काय करणार? π/4 इंटू 0.1 चा स्क्वेअर. याचा आन्सर किती येत आहे सांगा मला? π/4 इंटू 0.1 चा स्क्वेअर. ठीक आहे. परत एकदा ट्राय करा. नाही तर मग मोबाईलवर आन्सर सांगा. कारण की आन्सर माझ्याकडे पण नाही यायचे. मग ते पण कॅल्क्युलेट करायला टाइम जास्त जाईल मला. π/4 इंटू 0.1 चा स्क्वेअर 0.078. 0.078. कॅल्क्युलेटर लागणारच आहे आपल्याला. कारण की त्याच्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व्हच नाही करता येणार. मीटर स्क्वेअर. आता A1 झाल्यानंतर आता इथे D2 पण दिलेलं आहे त्यांनी. दुसरा डायमीटर किती दिला आहे? 15 सेंटीमीटर. मग आता हे जे 15 सेंटीमीटर याला पण मीटर केलं डिव्हाइड बाय 100 तर 0.15 मीटर झाला. याचा आपण A2 काढून घेऊ. A2 काय याचा π/4 इंटू D2 चा स्क्वेअर. इथे व्हॅल्यू टाकू पाय डिवाइड बाय 4 इंटू D2. तर D2 ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 0.15 चा स्क्वेअर. इथं आपल्याला काय मिळणार आहे मग? A2 मिळेल. आता हा A2 किती येतोय सांगा? π/4 इंटू 0.15 चा स्क्वेअर. 0.874 हे आन्सर चुकतंय.
एकदा परत चेक करायचं. जर मोबाईलवर कॅल्क्युलेट करत असाल तर सायंटिफिक कॅल्सीचा ऑप्शन राहतो. ते ॲप डाउनलोड करून त्याच्यात काढू शकतो. ओके, याचा आन्सर ओके. A2चा आन्सर किती आलाय मग आपला आता 0.0176 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्या ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी A1, A2 दिलेला आहे आणि त्यांनी आपल्याला व्हेलॉसिटी पण दिली आहे. V1 इज इक्वल टू त्यांनी आपल्याला काहीतरी एक व्हॅल्यू सांगितली. ते आपण चेक करू आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं होतं. V1 इज इक्वल टू क्वेश्चन काय आता आपल्याकडे इथे अ 10 सेंटीमीटर डायमीटर पाईप कॅरिंग वॉटर ॲट 1.4 मीटर पर सेकंड म्हणजे V1 दिलाय आणि त्यांनी विचारताना काय केलं आपल्याला Q विचारलेला आहे. ठीक आहे. मग इथं आपल्याला आता गिव्हन काय-काय आहे? V1 दिलेलं आहे. V1 किती दिलंय? 3.4 मीटर पर सेकंड आणि टू फाइंड काय म्हणता येते आपल्याला? Q काढा. मग आता आपल्याला काय करायचंय? एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. बाय युजिंग कंटिन्यूटी इक्वेशन. इथे काय म्हणायचं? बाय युजिंग कंटिन्यूटी इक्वेशन. कंटिन्यूटी इक्वेशन. ठीक आहे. कंटिन्यूटी इक्वेशन काय आपल्याकडे A1 V1 इज इक्वल टू A2 V2. ओके. आता इथे व्हॅल्यू दिसतंय आपल्याला सर्व 0.078, 0.078 त्याच्यानंतर इंटू V1 दिलाय 3.4 इक्वल टू काय आहे A2 दिलेला आहे 0.0176 इंटू V2. आता आपल्याला V2 काढायचं आहे मग काय करायचं इकडचं जे आन्सर आहे 0.078 इंटू 3.4 त्याला ही 0.0176 ची व्हॅल्यू डिवाइडला जाऊ द्यायची. आपल्याला कशाचा आन्सर मिळेल मग तिथे V2 मिळेल. मग V2 इज इक्वल टू काय राहील 0.078 इंटू 3.4 त्याला डिवाइड बाय राहणार आहे आपल्याला इथे 0.0176 आपल्या इथे V2 ची व्हॅल्यू मिळेल. मग V2 किती येतोय बघा. ओके. मग V2 आला आपला 15.06. ठीक आहे. आपला हा 3.4च होता ना नक्की एकदा चेक करू परत. थोडा वेळ. अरे 1.4 येतो सॉरी. ते चेंज करून घेऊ आपण तेवढं. इथं 1.4 घेऊन सॉल्व्ह कर. V1 च्या जागी चेंज करून घे.
इथे पण एका ठिकाणी चेंज करायचे ते आपल्याला. मग इथे काय राहणार आहे आपल्याकडे V1 इज इक्वल टू 1.4 मीटर पर सेकंड. मग आता किती आन्सर येते सांगतो बरं याचं. फक्त चेंज काय झाला 0.078 इंटू 1.4 डिवाइड बाय 0.0176. ओके 1.56 आला तो. V2 इज इक्वल टू 1.56 मीटर पर सेकंड. मग V2 मिळाला. याच्यानंतर नेक्स्ट काय करणार आपण. Q इज इक्वल टू A2 इंटू V2. आता A2 आहे आपल्याकडे. A2 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 0.0176 0.0176 इंटू V2. ओके क्यूचा आन्सर किती येत आहे सांग मला. Q इज इक्वल टू काय मग आता इथे 0.0176 इंटू 1.56. 0.02 मीटर क्यूब पर सेकंड. ओके मग आपल्या इथं काय मिळालं Q ची व्हॅल्यू मिळाली 0.02 मीटर क्यूब पर सेकंड. ओके मग आता हे तुम्ही रेकॉर्ड करून घ्या, नोंद करून घ्या तुमच्या याच्यात. मग आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायला. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल काय होतं बेसिक जे आपण म्हणतो कंटिन्युटी इक्वेशनच्या प्रिन्सिपलवर होतं. ओके आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर सेकंड. इथे आन्सर चेक करू त्यांचं नाव आपलं सेम आहे का काय होतं. बरंच चेंज झालेले आन्सर. बघून घेऊ आपण नंतर चेक करू काय कुठे चुकलंय ते. आता हे सेकंड एक्झाम्पल कॅल्क्युलेशन मध्ये एरर येत आहेत वाटतं. सेकंड एक्झाम्पल काय क्वेश्चन इथे आता. अ पाइपलाइन 60 centimeter diameter bifurcates at a Y junction into two branches 40 centimeter and 30 centimeter in diameter. If the rate of flow in the main pipe is 1.5 meter cube per second and mean velocity of flow is 30 centimeter diameter pipe. म्हणजे इथं काय काय दिलंय ते बघून घेऊ आपण आता. इथं काय सांगितलं त्याने एक पाईपलाईन आहे. पाईपलाईन कितीची होती ती 60 सेंटीमीटर डायमीटर. आता ही जी पाईपलाईन आहे ती 60 सेंटीमीटरची काय होते बायफर्केट होते. म्हणजे वाय जंक्शन मध्ये वाय शेप मध्ये ती डिवाइड झाली दोन ब्रँचेस मध्ये. दोन ब्रँचेस मध्ये डिवाइड होताना काय होतंय तिथे ओके नेटवर्कचा इश्यू असेल. आता येतो का आवाज. हो सर. ठीक आहे. वाय जंक्शन मध्ये ते ब्रेक होत आहे तर D1 आपला 60 दिलाय. D2 इज इक्वल टू त्यांनी दिलाय 40 सेंटीमीटर आणि D3 दिलेला आहे त्यांनी आपल्याला 30 सेंटीमीटर. ठीक आहे. इंटू टू ब्रँचेस इफ द रेट ऑफ फ्लो इन द मेन पाईप म्हणजे Q1 दिलेला आहे त्यांनी आपल्याला. Q1 इज इक्वल टू 1.5 मीटर क्यूब पर सेकंड दिले आणि मीन व्हेलॉसिटी ऑफ फ्लो इन द 30 सेंटीमीटर डायमीटर पाईप म्हणजे V3 दिलेला आहे. V3 इज इक्वल टू किती दिलाय त्यांनी 7.5 दिलाय. ते आपल्याला काय विचारताय रेट ऑफ फ्लो काढा म्हणजे Q2 काढा असं म्हणता येते. ओके मग आता आपण काय करणार हा जो काही गिवन डेटा आहे त्याच्यावर आता सॉल्व्ह करू.
ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे मग. एक 60 सेंटीमीटर डायमीटर पाईप आहे. ब्रांचेस इंटू 2 पाईप्स और वाय जंक्शन मध्ये तो बायफर्केट झालाय. मग आपण त्याची डायग्राम बघू आता. एक्झाम्पल सेकंड. एक 60 सेंटीमीटर डायमीटर पाईप आहे. इट बायफर्केट्स इंटू वाय जंक्शन. इथे D1 दिलेलं आहे आपल्याला. आता इथे गिव्हन पण लिहू आणि वरती डायग्राम मध्ये पण लिहू आपण. तर D1 इज इक्वल टू काय आहे? 60 सेंटीमीटर. इथे D1 लिहिलं आपण 60 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटर केलं 0.6 मीटर. याच्यावरून आपल्याला A1 मिळणार आहे. ते झाल्यानंतर तिथे काय झालं आपल्याकडे D2 आला. D2 इज इक्वल टू किती होतं? ते चेक करून घेऊ आपण. D2 आहे आपलं 40 सेंटीमीटर. D2 काय आहे? 40 सेंटीमीटर. D2 is equal to 40 सेंटीमीटर. D3 is equal to 30 सेंटीमीटर. त्याच्यात Q1 पण दिलेलं आहे त्यांनी आपल्याला आणि V3 दिलेलं आहे. मग आता याची व्हॅल्यू काय काय दिलेलं आहे ते बघून घ्या आपण एकदा. Q1 होता 1.5 मीटर क्यूब पर सेकंद आणि V3 आहे 7.5. Q1 काय दिलंय 1.5 मीटर क्यूब पर सेकंद आणि V3 आहे 7.5 मीटर पर सेकंद. आता हे दिलेलं आहे व्हॅल्यू आणि ते टू फाइंड काय सांगता आपल्याला Q2 काढायला लावताय. आता आपण सगळ्यात पहिले सगळे डायमीटर लिहून घेऊ. D1 दिलाय, D2 घेतला. D2 आहे 40 सेंटीमीटर. त्याला पण मीटर केलं 0.4 मीटर. त्याच्यावरनं त्याचा A2 मिळणार आहे आपल्याला. मग नंतर आपण D3 घेतला. D3 किती आहे? 30 सेंटीमीटर. त्याला मीटर केलं 0.3 मीटर. त्याच्यावरून आपण A3 काढलं. A3 इज इक्वल टू काय आहे? पाय/4 इंटू 0.6 चा स्क्वेअर. इथं आपल्याला A1 मिळेल. तसंच इथं पाय/4 इंटू 0.4 चा स्क्वेअर. इथं आपल्याला A2 मिळेल. इथं पण काय राहील? पाय/4 इंटू 0.3 चा स्क्वेअर. ठीक आहे. हे सर्व व्हॅल्यू आपल्याला इथं मिळणार आहे. मग आता हे एरिया किती आता एक-एक करून मला सांगा. Q1 इज इक्वल टू 1.5 मीटर क्यूब पर सेकंद. V3 दिलेलं आहे त्यांनी आपल्याला 7.5 मीटर पर सेकंद. ओके. आता सगळ्यात पहिले A1 किती येतोय? 0.070. ओके. A1 लिहून घेतला आपण. 0.0706 असेल त्याला. त्याच्यानंतर A2 किती येतोय? 0.125. ठीक आहे. A2 ची व्हॅल्यू आली 0.125 मीटर स्क्वेअर. नेक्स्ट आहे पाय/4 इंटू 0.3 चा स्क्वेअर. त्याचा आन्सर काय येतंय? 0.07 येते त्याचं पण. दोघं सेम कसं काय येतील? 60चं पण तेच आणि 30चं पण तेच असं नाही होणार. काहीतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक होते. ओके. 0.020 60चं. 0.020. ठीक आहे आणि याचं काय आहे 0.070. तरी चुकतंय. कारण की काय होईल 60 हा मोठा आहे तरी त्याचं 20च येतंय आणि याचं 70 येतंय. कॅल्क्युलेशनमध्ये चुका होताय असं वाटतं. एकदा आपण याच्यात चेक करून घेऊ. बुकमध्येच डायरेक्ट. ठीक आहे. इथं काय आहे आता D1, D2, D3 दिलेले होते त्यांनी. A1 ची व्हॅल्यू काय आहे? 0.2827 आहे. A2 आहे 0.1257 आणि A3 आहे 0.0707 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे ते जवळ फक्त सेकंड आन्सर बरोबर होतं. बाकी सर्व चुकलेले होते. आता याच्यानंतर आपण काय केलं फक्त तिथे Q3 इज इक्वल टू A3 इंटू V3 करून घ्यायचं. A3 किती आहे? 0.0707.
ठीक आहे. मग आता इथे काय करणार आपण? Q3 घेऊ. ही फर्स्ट स्टेप झाली गिव्हन डेटा. Q3 इज इक्वल टू A3 इंटू V3. ठीक आहे. हा किती होता? 0.707 होता. मग A3 ची व्हॅल्यू काय आहे? 0.0707 इंटू V3 घेतला 7.5. तर आपल्याला त्याच्यात Q3 ची व्हॅल्यू मिळेल. मग आता Q3 किती येतोय? 0.530. हे आपल्याला भेटला Q3.530 मीटर क्यूब पर सेकंद. आता आपल्याला कळतंय की जे काही ब्रँच पाईपचा अर्थ काय होतो? हा जो Q1 आहे त्या दोघांचं तो कसा तयार झालाय? तर Q2 आणि Q3 च्या बेरीजने. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये Q1 दिलेला आहे ऑलरेडी 1.5 मीटर क्यूब पर सेकंद. Q2 माहित नाही आणि Q3 आपण काढलाय 0.530. आता हा 0.530 इकडे प्लस आहे या साईडला. हा इथं प्लस आहे इक्वल टूच्या त्या साईडला घेऊन गेलं तो काय म्हणता येईल? मायनस होईल. मग आपल्याला तिथे Q2 ची व्हॅल्यू मिळेल. Q2 इज इक्वल टू 1.5 मायनस 0.530. मग आपल्याला Q2 मिळेल. किती येतोय Q2 सांगा? 0.97. ठीक आहे. मग आपल्याला इथं कशाची व्हॅल्यू मिळाली? Q2 ची व्हॅल्यू 0.97 मीटर क्यूब पर सेकंद. ओके.